गोष्टीचे नाव आहे बुडबुड घागरी. एक होती चिमणी, एक होता कावळा, एक होते माकड आणि एक होते मांजर. या चौघांचे मेतकूट होते. यांनी एकदा मेजवानीचा बेत केला. मेजवानीला खीर पुरी करायची ठरविले. चिवताईने आणले तांदूळ, साखर नि रवा. काऊने आणली भांडी, माकडाने आणली जंगलातून लाकडे व माऊने आणले दूध. 3 दगड आणले, नीट मांडले, नीट चूल तयार केली. मग काऊने आणली काडेपेटी. माकडाने लाकडे चुलीत घातली, जाळ तयार केला नि तो फुंकणीने फूक फूक करू लागला. चूल एकदाची पेटली. माकडाने चुलीवर दुधाची पातेली ठेवली, साखर घातली नि मनुताई खीर ढवळू लागली. खूप वेळाने खिरीला आधण आले. रट रट असा आवाज होऊ लागला. या तालावर माकड नाचू लागले, गाऊ लागले. खीर वाजे रट रट, चाटून खाऊ मट मट. चिवला आनंद झाला. ती नाचू लागली, गाऊ लागली. खीर वाजे रट रट, चाटून खाऊ मट मट. काऊला आनंद झाला. तो नाचू लागला, गाऊ लागला. खीर वाजे रट रट, चाटून खाऊ मट मट. खीर तयार झाली. माकड बोलले, आता गाणे पुरे. मनुताई, चला आता पुऱ्या करूया. चिवताईने कणिक आणि पिठी आणली. माकडदादाने पोळपाट लाटणे, परात व कढई आणली. मणीने तेल तूप आणले. काऊने आणले पाणी. झाली कामाला सुरुवात. माकडाने परातीत कणिक ओतली, पाणी घातले नि तो कणिक मळू लागला. लगेच चिवताईने बारीक बारीक पिठाचे गोळे तयार केले. कावळेदादाने कढईत तूप घातले नि कढई चुलीवर ठेवली. लगेच मनुताई बसली पोळपाट लाटणे घेऊन. ती भराभरा पुरी लाटू लागली. 1-2 करता करता 100-1 पुरी तयार झाली. मग माकडदादा आले. माकडाच्या हातात भला मोठा झारा होता. तो कढईजवळ आला आणि भराभरा 1-1 पुरी तळून काढू लागला. कावळेदादाने परातीत पुऱ्या नीट लावून ठेवायचे काम केले. बोलता बोलता परात भरली. मग चिवताई डबा घेऊन आली आणि तिने डबा भरून ठेवला. झाकण लावले. खीरपुरी तयार झाली. मग माकड बोलले, चला आता नदीवर आंघोळीला जाऊ. काऊ बोलला, चला चला नदीवर. पण मनी तेवढी चूप राहिली. ती काही बोलेना. मग माकड बोलले, चल ग मणे, येतेस ना नदीवर? आले असते रे, पण येथे राखण कोण करणार खीरपुरीची? मी बसते आपली या चुलीपाशी शेकत. या सारे नदीवर जाऊन. मला ते नदीचे गार पाणी नाही बाई सोसत. मनी बोलली, बरे तर नीट राखण कर बरं का, नाहीतर कुणीतरी येऊन आपली खीरपुरी खाऊन जाईल. माकड बोलले. मनी बोलली, ती नको काळजी, जा सारे नदीवर. मग माकड, चिऊ, काऊ नदीवर गेले. पण इकडे काय मजा झाली. मनुताईने केला घोटाळा. ती होती मोठी लबाड. सारी खीरपुरी तिने खाऊन टाकली आणि चुलीजवळ जाऊन शेकत बसली. नंतर चिऊ, काऊ, माकड आंघोळ करून आले. माकड बोलले, मनुताई पानं घे, फार भूक लागली बुवा. परंतु मनुताई काही जागची आली ना. 1 नाही 2 नाही, आपली गपकन पडून राहिली डोळे मिटून. मग थोड्या वेळाने हळू आवाजात बोलली, मला आज जरा बरे वाटत नाही, माझे पोट दुखते. तुम्ही सारे जेवायला बसा, मी झोपून राहते इथे. माकडाला खरे वाटले. चिऊ आणि काऊ यांनाही खरे वाटले. तिघांनी मिळून पाने वाढली. माकडाने पुरीचा डबा आणला, झाकण काढले. पाहतात तर काय, एकही पुरी नाही. मग खिरीचे पातेले आणले, पण खीर पण सगळी संपलेली. मग माकडाने मनीला विचारलं, अगं अगं मणे, खीर कोणी चोरली? चिऊ बोलली, पुरी कोणी पळवली? काऊ बोलला, या मनीचे काम असणार, दुसरे कोण खाणार? आता पोट दुखते असे ढोंग करते नाही का? सारे मनीभोवती गोळा झाले आणि बोलले, तूच खीर पुरीवर ताव मारलास होय की नाही? खरे बोल. परंतु मनुताई कबूल होईना. आता याचा निकाल देणार कोण? तेवढ्यात तिथे एक ससा आला. सशाने भांडण सोडवावे असे ठरले. ससा बोलला, ठीक आहे. मग सशाने एकेकाचे बोलणे नीट ऐकून घेतले आणि म्हणाला, चला नदीवर जाऊ, मी चोर कोण आहे ते शोधून काढतो. सारे नदीवर आले. सशाने एक घागर घेऊन नदीत पालती टाकली. ससा बोलला, ही घागर जादूची आहे. बसा यावर एकेकाने. ज्याने खीर खाल्ली असेल तो बसताच क्षणी घागर बुडेल. पहिली चिवताई बसली आणि म्हणाली, चिवचिव करी वरचे डोंगरी, मी खीर खाऊन आले असेल तर बुडबुड घागरी. पण घागर बुडली नाही. मग बसला कावळा आणि म्हणाला, काव काव करी वरचे डोंगरी, मी खीर खाऊन आलो असेल तर बुडबुड घागरी. पण घागर काही बुडाली नाही. मग बसले माकड आणि म्हणाले, हुप हुप करी वरचे डोंगरी,
मी खीर खाऊन आलो असेल तर बुडबुड घागरी, पण घागर बुडाली नाही. शेवटी मनुताईची पाळी आली, पण मनुताई खीर खाऊन आली होती. या जादूच्या घागरीवर बसताच आपण बुडणार असे तिला वाटले. ती काही घागरीवर बसेना. ती धूम पळत सुटली. पहा, चोर सापडला. ससा जोरात ओरडला आणि मग काय, चिऊ काऊ माकड सारे मणीच्या मागे चोर चोर म्हणून धावत सुटले आणि अशा पद्धतीने मांजराची चोरी सापडली.